प्रेमात पडल्यानंतर आपण कसे वागाल? आपल्या जन्म महिन्यानुसार व्यवहार जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या जन्माच्या महिन्याच्या आधारे म्हणून काही खास गोष्टी सांगणार आहे. आजची पिढी प्रेमात पडण्याच्या विचारात जास्त वेळ घालवते. त्यामुळे मी तुम्हाला तुमच्या जन्म महिन्याच्या आधारे किंवा प्रेमाच्या मुद्द्यावर तुमचे मत काय आहे हे देखील सांगणार आहे आणि प्रेमात पडल्यानंतर तुम्ही कसे वागाल ते पण सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया. जानेवारीमध्ये जन्मलेले लोक. ज्या लोकांचा जन्म जानेवारी महिन्यात झाला आहे ते प्रेम प्रकरणात थोडे जास्ती हट्टी असतात. ते नेहमीच त्यांचे नाते सुधारण्याचा प्रयत्न करतात, परंतु दुर्दैवाने त्यांच्या प्रियकर किंवा प्रेयसीला त्यांचे प्रयत्न अजिबात आवडत नाहीत. जानेवारीमध्ये जन्मलेल्या स्त्रिया प्रेमाच्या बाबतीत थोड्या उदासीन असतात. एखाद्याच्या प्रेमात पडूनही त्या कधीही त्याला किंवा तिला त्यांच्या भावना सांगत नाहीत. प्रेमसंबंधात पुढाकार घेणे त्यांना आवडत नाही. फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक. फेब्रुवारीमध्ये जन्मलेली प्रेमी खूप रोमांचक असतात. हे लोक जेव्हा आपल्या जोडीदारासोबत असतात तेव्हा उत्साह पाण्यासारखे असतात, पण जेव्हा ते दुःखी असतात तेव्हा त्यांना कोणाचाही सहवास आवडत नाही. त्यावेळी ते ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यापासून ते अंतर ठेवतात. फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या मुली प्रेमाच्या बाबतीत मर्यादित असतात. मार्चमध्ये जन्मलेले लोक. मार्चमध्ये जन्मलेले लोक विश्वासार्ह प्रेमी असतात. ते त्यांच्या प्रियकरावर खूप प्रेम करतात आणि जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात. मार्चमध्ये जन्मलेल्या मुलींना प्रेम दाखवायला आवडत नाही, पण त्यांना त्यांच्या जोडीदाराबरोबर राहणे आवडते. एप्रिलमध्ये जन्मलेले लोक. एप्रिल महिन्यात जन्मलेले लोक उत्साही आणि ऊर्जाने परिपूर्ण प्रेम करणारे असतात. त्यांचा उत्साह केवळ प्रेमाच्या बाबतीतच नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो. जेव्हा हे लोक एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा ते त्यांना त्यांचे 100% देतात. जोडीदारासोबत असताना ते जग विसरतात. त्यांच्यातील हे गुण यशस्वी वैवाहिक जीवनाचा पाया घालतात. एप्रिलमध्ये जन्मलेल्या महिला आनंदी, चैतन्यशील आणि हट्टी देखील असतात. जेव्हा त्या प्रेमात पडतात तेव्हा त्या त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. मेमध्ये जन्मलेले लोक. मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे संबंधांबाबत खूप खुले मत असते. मे महिन्यात जन्मलेल्या मुली थोड्या लाजाळू असल्या तरी त्यांना इतरांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनायलाही आवडते. त्यांचे वैवाहिक नाते परिपूर्ण होण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ते शारीरिक संबंधांबाबत खूप उत्साही असतात. मुलगा असो किंवा मुलगी, प्रेम संबंधांमध्ये शारीरिक संबंध त्यांच्या प्राधान्यांपैकी एक बनते. जूनमध्ये जन्मलेले लोक. जूनमध्ये जन्मलेले लोक खूप रागीट असतात, मग ते पुरुष असो किंवा स्त्री. त्यांच्याकडे एक मजबूत कार्यनीती आहे ज्यामुळे ते त्यांच्या नात्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकतात. या महिन्यात जन्मलेल्या महिला आनंदी, मनमिळाऊ आणि अतिशय हुशार असतात. जूनमध्ये जन्मलेल्या लोकांची आणखीन एक खास गोष्ट आहे, ते जितक्या लवकर नातेसंबंध बनवतात आणि इतरांच्या जवळ जातात तितक्या लवकर ते त्यांना विसरतात. नातं तुटायला त्यांना जास्त वेळ लागत नाही. जुलैमध्ये जन्मलेले लोक. जुलै महिन्यात जन्मलेले लोक चांगले प्रेमी असतात. हे लोक खूप भावनिक आणि निष्ठावान देखील असतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया सन्मानाने प्रेमसंबंध ठेवतात. हे लोक आपल्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाची देखील विशेष काळजी घेतात, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंदी असते. आपल्या जोडीदाराची काळजी कशी घ्यावी हे या लोकांकडून शिकले पाहिजे. सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांची खासियत म्हणजे ते आपल्या जोडीदाराप्रती खूप भावूक असतात. ते आपल्या जोडीदाराची पूर्ण काळजीही घेतात. हे लोक आपले प्रेमसंबंध टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन प्रयत्न करत असतात. सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव खूप गंभीर असतो. त्या मनापासून प्रेमात पडतात पण व्यक्त करायला कचरतात. यामुळे ते त्यांचे नाते कधीच उघडपणे जगू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक. ऑक्टोबर प्रेमी खूप रोमॅन्टिक असतात आणि त्यांच्या जोडीदारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मनापासून जगतात. पण त्यांच्याबद्दल एक खास गोष्ट म्हणजे हे लोक प्रेमाच्या बाबतीत खूप मूडी असतात, ज्यामुळे त्यांच्या नात्याला हानी पोहोचते. ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या मुलींना फक्त अशा लोकांसोबत राहायला आवडते ज्यांना त्यांना खरोखर आवडते. ते खूप भावनिक असतात आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या हृदयाला स्पर्श करतात, ज्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक. नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले लोक महान प्रेमी असतात. त्यांना प्रेमसंबंधांमध्ये साहस आवडतात. त्यांना नात्यांमध्ये नवीनता आवडते. या महिन्यात जन्मलेले लोक वासनेने भरलेले असतात. त्यांना त्यांच्या जिव्हाळ्याचे क्षण उत्साहाने जगायला आवडते. डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक.
डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक प्रेमाच्या बाबतीत खूप सर्जनशील विचार करतात, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध दोन्ही खूप चांगले असतात. हे लोक आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घेतात आणि त्यांचा आदर करतात. हे लोक आपल्या जोडीदाराच्या आनंदाची काळजी घेतात, परंतु प्रेमाच्या बाबतीत ते फार उत्साह दाखवत नाहीत. तर मित्रांनो, या महिन्यांमध्ये तुमच्या कोणत्याही एका महिन्यामध्ये जर जन्म झालेला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या जन्म महिन्यानुसार तुमचा स्वभाव आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.